पण एक प्रयत्न केला होता तुम्ही, तो म्हणजे मुंबईतले रस्ते सिमेंटचे करण्याचा. तुम्ही दंडही ठोठावला. ते काही झालेलं दिसत नाही. उलट तुमच्यावरतीच विरोधी पक्षात विशेषतः आदित्य ठाकरे वारंवार आरोप करताना दिसतात. काय झालं नाही? काय झालं नाही काय? कोण म्हणतं झालं नाही? मी तर त्या दिवशी जाऊन व्हिजिट केलं, गगराणी होते सोबत. 400 किलोमीटरचे रस्त्याचं काम सुरू आहे आणि 31 मेपर्यंत जेवढे रस्ते होतील तेवढे आम्ही पूर्ण करणार. 31 मे नंतर खोदणार नाही. मग तिथे जिओ पॉलिमर आणि काय मास्टिक बिस्टिक करून मोटरेबल करणार आणि पावसाळ्यात देखील कुणालाही त्रास होणार नाही. आणि हे सगळे रस्ते पुढच्या म्हणजे 400 आता आणि 300 नंतर 701 किलोमीटर आम्ही रस्ते घेतलेत. हे रस्ते पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये पूर्ण कंप्लीट खड्डेमुक्त मुंबई होईल. आणि कॉन्क्रीटचे रस्ते 25-30 वर्ष बिलकुल नाही. का बोंबाबोंब करतात? कारण दरवर्षी ते रिपेरिंगमध्ये डांबराच्या ह्याच्यातून काळं पांढरं सफेद काय करत होते. आता बंद झालं ते. आता ते बंद होणार. का लोकांना तुम्ही खड्ड्यातून प्रवास करायला लावला एवढे वर्ष? मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तो निर्णय घेतला. मी देवेंद्रजी आम्ही दोघंही बसलो, चहलना बोलवलं. त्यावेळी चहल होते कमिशनर. म्हणालो आम्हाला हे खड्ड्यातला प्रवास बिलकुल नको. पैसे नाहीत का? आहेत 700 किलोमीटर, 400 आणि 300, 700 किलोमीटर पूर्ण मुंबई खड्डेमुक्त. का चांगलं नाही होणार? खड्डेमुक्त मुंबई गेल्या अनेक वर्षाची. जिथे काही लोकांनी गाणी लिहिली त्याच्यावर गाणी लिहिली त्यांच्यावर पण केस ठोकल्या. नाही रस्ते करताना मला ती मलिष्का भेटली होती एका कार्यक्रमात स्टॉक एक्सचेंजच्या इकडे. मला वाटलं की मलिष्का आणि मी विचारलं का यावेळेस का गाणं नाही लिहिलं? बोले खड्डेच दिसले नाही यावेळेस. ऑन द स्पॉट डिसिजन, नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. पण हे आमचं करताना काम असं आहे. महापालिकेच्या ठेवी वापरला तसा आरोप करतात सारखं. ठेवी काय? सगळ्या ठेवी तशाच आहेत, उलट वाढल्यात. आणि हे काय हो? ह्या ठेवी कोणाच्या आहेत? हा पब्लिकचा पैसा आहे. हा पब्लिकच्या अम्युनिटीवर वापरायला नको का? खड्ड्यांमधून तुम्हाला प्रवास केला पाहिजे का? मुंबई सुशोभित व्हायला नको का? मुंबईमध्ये दवाखाने नको चांगले व्हायला का? मुंबईमध्ये मेट्रो नको? आज बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना प्रत्येक चाळीचा स्लमचा एरिया आहे त्याच्या बाजूला आम्ही केला आहे. लोकांना घराच्या बाजूला जाऊन औषधं मिळतात, मोफत सगळं उपचार मिळतात. जवळपास 141 प्रकारचे टेस्ट फुकट होतात. का केलं नाही? हा माझा सवाल आहे. आता माझा सवाल असा आहे टीका की करायला काय? टीका तर माझा 2.5 वर्ष टीकाच करत आले. पण या एकनाथ शिंदेने कधी टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही. आरोपाला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिलं. एकनाथ शिंदेने कामातून काम करून दाखवलं.